आजपासून आपण एक विशेष शृंखला तुळशी महाराणीची महिमा जाणूया। खरं तर आपण भारतीय विशेष करून हिंदू परिवारात जन्माला आलो आहोत आणि जन्मातच आपल्याकडे तुळशी महाराणीची सेवा शिकवली जाते। पण तुळशी महाराणीची सेवा आपण कसे करतो? अंधाधुंद करतो आणि त्याला एवढं आपण गांभीर्याने नाही घेत। सगळे करतात म्हणून आपण करतो, पण ते का केलं पाहिजे, ते कशासाठी केलं पाहिजे आणि ते कोण्या पद्धतीने केलं पाहिजे? मी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी जात असतो। काही लोक तुळशी कुठं ठेवतात? जिथं लोक धुणे भांडे करतात, धुण्याचं पाणी त्यात तुळशी उतरतं, किंवा रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी तुळशी महाराणी ठेवले जाते त्या ठिकाणी त्या तुळशीच्या खाली चप्पल सोडतात, लोक बूट सोडतात आणि कधी कधी तुळशीचं दल असतं, पानं असतात, त्याच्यावर पण ते चप्पल बूट ठेवले जाते। आणि म्हणजे असं कधी कधी लोक एवढे त्या तुळशी महाराणीच्या प्रती अपराध करतात, म्हणजे कल्पनाच नाही। मग कधी कधी आपल्याला वाटतंय, मी जेव्हा या ग्रंथाचा अभ्यास केला पद्मपुराणाचा, आणि मला खूप दिवसापासून इच्छा होते की हे आपण एपिसोड्स घेऊया, तुळशी महिमा समजूया की काय तुळशी महाराणी भगवंताला एवढी प्रिय का आहेत। मग आपण पुण्य करतोय का पाप करतोय हे आपल्याला कळायला पाहिजे। ज्या तुळशी महाराणीची निश्चित सेवा जरी केली तरी तुम्हाला वैकुंठ लोकांची प्राप्ती होते, बाकी नाही केले तरी। एवढं तुळशी महिमाचं वर्णन केलेलं आपल्या पुराणामध्ये। बरं, पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराण, श्रीमद भागवतामध्ये आणि आणखीन अशा कितीतरी ग्रंथांमध्ये, अगस्त्य संहितामध्ये एवढं वर्णन केलेलं आहे। गरुड पुराणामध्ये तुळशी महाराणीचं खूप वर्णन केलेलं आहे। आणि भगवंताचं जे धाम आहे, त्या धामाचं नाव काय माहिती आहे का? वृंदावन। म्हणजे तुळशी महाराणीचं दुसरं नाव काय? वृंदादेवी। तर त्या वृंदादेवीच्या नावानं भगवंतानं आपलं धामाचं नाव ठेवलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ भगवंताला ते धाम, ती वृंदादेवी किती प्रिय असेल। म्हणून इथे भागवताच्या दशम स्कंदामध्ये 10 स्कंद अध्याय 30 श्लोक नंबर 7 मध्ये म्हणतात, किंचित तुलसी कल्याणी गोविंद चरणप्रिय सह तो गोकिल वृद्ध दृष्टा प्रिय अच्युत। निस्तं तिथं म्हणतात, गोपी म्हणतात की हे तुळशी, तू किती दयाळू आहे, तू नेहमी गोविंदाच्या चरणाशी राहते आणि तुला पाण्यानं तुझ्या आजूबाजूला सुगंध भवरे बरोबर, आणि असं दर्शन जर केलं कारण तू गोविंदाला प्रिय आहे, आणि तुझं दर्शन केलं तर गोविंदाचं लक्ष आमच्याकडे जाते। म्हणून गोपी भगवंताच्या सगळ्यात जास्त प्रिय भक्त असलेल्या गोपींचं प्रेम कोणावर होतं? तुळशी महाराण होतं। तर या तुळशी महिमाचं वर्णन पद्मपुराणाच्या शिवजी आणि कार्तिका संवादामध्ये ते म्हणतात की ज्या ठिकाणी पूजन ते कीर्ती ध्यायते रोपणे धारणे कलो तुलसी दहते पापम स्वर्ग मोक्ष ददाती। म्हणजे ते म्हणतात की स्वर्ग वैकुंठ लोकांची प्राप्ती होती। काय? पूजते कीर्तने, म्हणजे तुम्ही पूजन केलं। आता पूजन कसं करतात? बऱ्याच ठिकाणी लोक तुळशी महाराणीची जे अगरबत्ती लावतात, ते अगरबत्तीचे चटके तुळशी महाराणीला लागतात, दिवा पेटवतात, त्याच्या खाली ठेवून देतात। कधी कधी पाहिलं मी, थंडीच्या दिवसात ती बिचारी बाहेर थंडीत कुडकुडती, आपण तिला झाडं समजलेलं आहे, उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात ठेवतो। पण इथे काय म्हणतात? पूजही येते, नुसतं पूजन केलं, कीर्त येते। कीर्त येते म्हणजे तुम्ही तिचं गुणगान केलं। तुळशी महाराणीचं जरी तुम्ही एक मंत्र म्हटले, काय मंत्र म्हटलं इथं की तिचे नाम अक्षर आहेत भरपूर, इथे तिचं जप जर केलं तुम्ही, श्री तुलसीया स्वाहा, श्री विष्णुप्रिया स्वाहा, अमृताय स्वाहा, असं जरी म्हटले तरी तुम्हाला नाही का नुसतं तुळशी महाराणी। एवढंच नाही तर आज इथे पद्मपुराणामध्ये म्हटलं जाते, तुम्ही हा जप केला तुळशी महाराणीचा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर नामाष्टकं म्हटले,
वृंदाये वृंदावनी ईश्वपावनी विश्वपूजिता पुष्पसारम नंदिनी तुलसी कृष्ण जीवनी. काय? वृंदावनी ईश्वपावनी ईश्वपूजिता पुष्पसारा, सगळ्या पुष्पामधली महाराणी, नंदिनीच तुलसी कृष्ण जीवनी. हे तुळशीचे 8 नाव आहेत. एवढं नुसतं स्मरण केले तरी भगवान कृष्ण प्रसन्न होतात. एवढं महिमा याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर अशा तुळशी महाराणीचं पूजन अशा मंत्रानं केलं. आणि दुसरं काय? कीर्तयते, गुणगान केलं. ध्यायते, दिवसातून तुम्ही तुळशी महाराणीचं ध्यान केलं, स्मरण केलं. रोपणे, रोप लावलं ते किंवा दुसऱ्याला दान दिलं. धारयते, धारण केलं. कलो तुलसी पूजित दह्यते, कलोगामध्ये तुळशी ज्याप्रमाणे अग्नी कोणती वस्तू जळून भस्मसात करते, केवळ ह्या गोष्टी केल्या तुम्ही, तुळशी महाराजांचं स्मरण केलं, पूजन केलं, ध्यान केलं, तर कलियुगातले सगळे पाप जळून भस्मसात होतात. आणि ते झाल्यानंतर काय? स्वर्ग मोक्ष ददाती. स्वर्ग ह्या शब्दाचा अर्थ जे देवतांचं स्वर्ग नव्हे, तर वैकुंठ लोकाची प्राप्ती होती. एवढं तुळशी महिमाचं वर्णन आपल्या इथं पद्मपुराणामध्ये शिवजी मानतात. आणि म्हणून इथे गरुड पुराणामध्ये तुळशी महिमा वर्णन केलेलं आहे. कसं केलेलं आहे? जेव्हा आपलं गरुडजी भगवान विष्णूला विचारतात की एखादा पाप्यातला पापी व्यक्ती असेल आणि भगवंता तुम्ही एवढे नरकाचं वर्णन केलेलं आहे, त्याला मोक्षाचं साधन काय बुवा, जे साधारण जीवात्म्याला तुमचं नाव नाही घेऊ शकत. तर ते म्हणतात की विष्णू एकादशी गीता तुलसी इप्र धेनवा असंसारे दुर्ग संसारे षष्टपदी मुक्तदायिनी. हे 6 गोष्टी आहेत ना, त्याला मुक्तिदायिनी करतात. कोणती? विष्णू, भगवान विष्णूची कोणी आराधना करतात, जगन्नाथ जसं बलदेव, विठ्ठल रुक्माई, सीताराम लक्ष्मण किंवा राधा कृष्ण, जे विष्णू तत्वाची आराधना केली. दुसरी गोष्ट काय? एकादशी. एकादशीचं आपल्याकडे काय महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक खातात 3 टायमाचं आणि एकादशी म्हणतात. नाही, एकादशीचा अर्थ काय? तुमच्या शरीराच्या गरजा कमी करा. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे भगवंताचा. शरीराच्या गरजा कमी करून भगवंताचं स्मरण करावं, त्यासाठी उपवास ठेवले जाते. लोकांना उपवास म्हणजे काय बुवा, आज 3 टाइम खिचडी खायला भेटणार, साबुदाण्याचे वडे खायला भेटणार, वेपर्स, पापड, आजकाल तर थालीपीठ, उपवासाचे वडे, उपवासाचे समोसे, उपवासाची कचोरी, म्हणजे ते उपवास नाही, काय झालंय? भोग झालं. तर नाही, उपवास म्हणजे जे कमी खा आणि भगवंताचं स्मरण करा. जर भरपूर खाऊन तुम्ही टी व्ही बघत असाल, मोबाईल बघत असाल, तर त्या उपवासाला अर्थ नाही. लोक पोटाचा उपवास धरतात पण मनाचा आणि विचाराचा कधीच उपवास धरत नाही. आजकाल आम्ही नवीन उपवास चालू केला मोबाईलचा, कार्तिक महिन्यामध्ये बऱ्याच जण भक्तांनी कमी वापरायचं. तर हे ते म्हणतात की तुलसी एकादशी. दुसरं गीता, गीताचं वाचन केलं म्हणजे तुम्ही नुसतं स्मरण जरी केले, दिवसातून गीता गीता म्हटले, म्हणून मुलांचे नाव गीता, मुलीचं नाव गीता ठेवली पाहिजे. जसं माझ्या आत्याचे नात आहे, मुलाचं नाव ठेवलं भागवत आणि मुलीचं नाव ठेवलं गीता. ते नाव देताना गीता भागवत इकडे या, इथंच राहतात ते नाशिकला. तर मला छान नाव ठेवलंय, म्हणजे दोन्ही ग्रंथाचं नाव होतं. भागवत म्हणजे भगवंताचं नाव पण आहे, भागवत म्हणजे ग्रंथाचं नाव आहे, आणि भागवत म्हणजे भक्ताचं पण नाव आहे. लोक म्हणजे असे नावं ठेवले पाहिजे. आजकाल तर नावं असे भयंकर ठेवले, त्याचं जायचं नाही आपल्याला, कारण त्याच्यात वेळ घालण्याचा अर्थ नाही, कलियुगात सुधारणार नाही लोक. तर असे नाव ठेवलं गीता. त्याच्यानंतर काय? गो, गाय, गायची सेवा केली पाहिजे. आजकाल लोक गाय, मी जसं आता भुसावळला भागवत कथेला गेलो होतो आणि ज्या ठिकाणी माझं रूम होती तर रूमच्या खाली गायी यायच्या. त्या माऊली लोक काय करायचे, घरातल्या शेळ्या, पाके, भात, भाकरी आणून नाही करा, ठेवायचं, गो माता की जय. कसं काय देव नाही, गोमाताचं सेवा करताना तुम्ही चांगलं ॲटलिस्ट चांगलं नाही देऊ शकलं ना, वाईट पण नका देऊ. तर तुम्ही पुण्य करता का पाप करता माहीत नाही, पण आपल्या घरातलं शिळ पाक काढायचं आणि गायला खाऊ घालायचं नाही. थोडंच खाऊ घाला पण चांगलं खाऊ घाला. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? विप्र म्हणजे ब्राह्मण, जे वैष्णव ब्राह्मण आहेत. धेनवा गाय, असंसारे दुर्ग संसारे षष्टपदी मुक्तदायिनी. आणि इथे भगवान विष्णू म्हणतात स्वतः. आणि एक नाही श्लोक काय म्हणतात? तुलसी ब्राह्मणे गावे विष्णू एकादशी खग पंच प्रावणेवे भवदे मजंत. अरे ह्या 5 गोष्टी जरी केल्या, 6 गोष्टी जरी केल्या, 2 ठिकाणी म्हटलं तरी तो ह्या भवसागराचा पार होईल. इप्र मंत्राचे कुश वही तुलसी खगेश्वरा नैत्य निर्माली यांती क्रिया म्हणती पुन्हा पुन्हा.
ह्या 5 गोष्टी अशा आहेत, त्या 4 गोष्टी त्या निर्माल्य कधीच होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मंत्र, ब्राह्मण कधी हे होत नाही. सेकंड थिंग काय सांगितलेलं आहे, कुशाग्रस हा कधी निर्माल्य होत नाही. म्हणजे तुम्ही कुशाग्रसला भगवान विष्णूंच्या अंगातून म्हटले जाते, ते पण नाही. तिसरं सांगितलेलं आहे अग्नी, हे सुद्धा निर्माल्य होत नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुळशी. ह्या 4 गोष्टी निर्माल्य अजिबात होत नाही, ह्या कायमस्वरूपी पवित्र आणि शुद्ध राहतात. म्हणून इथे हे तुळशी महिमाचं दिलेलं आहे. आता तुळशी महिमा ग्रहण करण्याचं फायदे, आता इथे तुळशी महिमा गरुड पुराणानुसार आचार्य वर्णन करतात. आता पद्मपुराणामध्ये सांगत आहे कोणी तुळशी मात्रे सेवन करतोय. कधी करतो सेवन? जेव्हा भगवान विष्णूला अर्पण केलेलं, जसं इथं पुजारी तुळशी काढून देतो, ते जर ग्रहण केलं तर ते म्हणतात की भगवान विष्णूंचं जर कोणी अर्पण केलं त्याला सहस्र चंद्रयान व्रताचं पालन केल्याचं फळ भेटतं, केवळ भगवान विष्णूंच्या चरण कमलाचं तुळशी दल स्वीकार केलं तर. आणि ते म्हणतात की त्याचा देह एवढा शुद्ध आणि पवित्र होत जातो, तो त्याच्यातल्या जीवनातले सगळे कल्मश आणि पाप नष्ट होतात. पण कधी? ते म्हणतात मृत्यूच्या वेळेस. म्हणून मृत्यूच्या वेळेस लोक तोंडामध्ये तुळशी पत्र घालतात. बघितलं असेल तुम्ही बऱ्याच ठिकाणी. का? जीवनभर या तोंडाला लय पाप केले, लोकांना शिव्या दिल्या, निंदा केल्या, चुकीचं खाल्लं, ॲटलिस्ट शेवटी तुळशीचं पत्र घातल्यानंतर त्याचं पवित्र होतं. म्हणून मेल्यानंतर तुळशी पत्र घातलं तर एवढा फायदा होता, तर जिवंतपणे ग्रहण केलं तर किती फायदा होईल. पण ते कधी? जेव्हा पहिले भगवान विष्णूला अर्पण केलं तरच होतंय, नाही तर होत नाही. आणि म्हणून इथे ते म्हणतात की भक्षण केलं पाहिजे आणि त्याला शुभ गती प्राप्ती होती. आणि जीवनाच्या शेवटी अंतिम तो भगवान विष्णूला प्राप्त. आणि दुसरं, याच्यातला व्यक्ती जर चंडाळा असेल आणि तो श्राद्धायुक्त असेल, चंडाळ जरी असेल, आणि त्यानं तुळशीपत्र एकदा जरी जीवनात ग्रहण केलं, त्याच्या जीवनातले पाप नष्ट होऊन त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होती. आणि त्याच्या शरीरावर सगळ्या जसं शरीर भस्मसात होत आहे तसं त्याच्या जीवनातले पाप भस्मसात होतात, एवढं दिलेले. आता हे झालं तुळशी ग्रहणाचं महात्म्य. दुसरं दिले तुळशी धारण करण्याचं महात्मा. ते म्हणतात की हरिभक्तिविलासमध्ये यदि कोणी वैष्णव आपल्या डोक्यावर तुळशीपत्र ठेवून जर पूजा करीत असेल तर ते करण्याचं मागं, जसं नैवेद्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर भगवान विष्णू नैवेद्य स्वीकार करतात, तसंच कोणी व्यक्ती डोक्यावर तुळशीपत्र ठेवून जर पूजा पाठ करीत असेल तर भगवान विष्णू त्या पूजा पाठ बरोबर नाही का त्या भक्ताला स्वीकार करतात. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं, म्हणून मी आमचे मुकुंदाचार्य आहेत उडपी कृष्णाचे इथं पुजारी आहेत, जसं यांच्या आपले दामोदराष्टकम प्रभूंचे पुरोहित आहेत, ते मी नेहमी त्यांच्या कानामध्ये तुळशीपत्र घालताना पाहिले. तुळशीपत्र मी एकदा विचार केला, असं का? तुळशीपत्र ते कानात घालतात आणि पूजा करतात, म्हणून कान एवढं पवित्र म्हटलं. म्हणून जे काही वाणी जाते ना कथाची, तर तुळशीबरोबर जेव्हा ती वाणी श्रवण केल्या जाते तर ती वाणी भगवंताला आणखीन प्रिय लागते. जसं भगवंतामध्ये नैवेद्य, तसंच कानामध्ये जेव्हा तुम्ही कथा कीर्तन ऐकतात तर तुळशीपत्र इथं ठेवल्या जातं. जसं काही लोक अत्तर ठेवतात कानामध्ये, तसं श्री वैष्णव किंवा मध्वाचार्यपाद संप्रदायातले लोक तुळशी ठेवतात. तर म्हणतात की कोणी तुळशी भक्त धारण केली तर त्रिभुवनाला पवित्र करतो, तो पवित्र होतो आणि भगवंत त्याला स्वतः स्वीकार करतात. आणि दुसरं, त्याचं धार्मिक अनुष्ठान जे असतं ते सफळ होतं आणि त्याला अक्षय फळाची प्राप्ती होती. जो कोणी तुळशीपत्र हातात धारण करून पूजा चालतो तर पदम त्याला पुण्य प्राप्त होतं तुळशीपत्र. किंवा ते म्हणतात की भगवंत ज्याच्या हातात तुळशीपत्र असतं, हातामध्ये घातल्यानंतर भगवंत त्याचं अनुबंधन करतात. अरे हा भक्त तुळशी महाराणीला घेऊन चाललाय, तर त्याच्या मागं भगवंत चालतात, पद्मपुराणामध्ये वर्णन केलेले. आणि म्हणून ते म्हणतात की केवळ धारण केल्याने पापातून मुक्त होतो आणि शेवटी तो विष्णू लोकाची प्राप्ती होते नुसतं धारण केलं पाहिजे. म्हणून बरेच लोक तुम्ही पाहिले असेल हातामध्ये 27 माळ्याची जी तुळशी माळ आहे ना ती धारण करतात. तर ते जप करताना किंवा तर पूजा करताना सुद्धा आजकाल तुम्ही कुठं पूजाला जात असेल तर ते अक्षरशः तुळशीपत्र ठेवतात.
अक्षदान तुळशीपत्र ठेवतात आणि जेव्हा तुळशी आणि अक्षदा पत्र ठेवलं जातंय तेव्हा भगवंत ते सहज स्वीकार करतात धारण करण्याचं. आणि मग आचार्य म्हणतात की जर तुम्ही हातार केलं, कंठीमाळा जर धारण केली तर ते कंठीमाळा केल्यानंतर भगवंत सुदर्शन चक्र त्याच्या डोक्यावर संरक्षण करतात एवढं. पण जेव्हा तुम्ही कंठी धारण करतात, आता याचे 2 प्रकारचे माळा असतात. लोक कोणी मोठी माळा घालतात आणि कंठीची घालतात. कंठीची कायमस्वरूपी राहते, जसं कोणी स्त्रिया मंगळसूत्र घालतात तसं वैष्णवाला कायमस्वरूपी कंठ म्हणजे हे शरीर भगवंताचं आहे त्यासाठी. आणि जी मोठी माळा घातली जाते तर ती घालण्याच्या मागं जेव्हा कधी त्याला वाटलं जप करायचं तर ती माळा कोण जप करू शकते, त्यासाठी मोठी माळा घालतात. म्हणून इथं धारण केलेलं आहे. तर हे धारण करण्याचं महत्त्व म्हणून आपल्याकडे वैष्णव लोक तिलक लावतात. तर तिलक लावले हे 2 जे रेषा आहेत त्या भगवान विष्णूंच्या आहेत. आणि जे नाकावर तुम्ही पान काढलेलं दिसतं ना ते तुळशी महिमाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तिलक जरी तुम्हाला लावायचा असेल तो पूर्ण कधी होतो, जेव्हा तुळशी पत्र लावलं जातं तेव्हा पूर्ण होतो. एवढं म्हणजे धारण करण्याचं महत्त्व आहे. आणि हे उजव्या साईडला ब्रह्माजी, डाव्या साईडला विष्णू आणि मधामध्ये आपलं डाव्या साईडला महादेव आणि मधामध्ये विष्णू असतात, असे 3 लोक. म्हणून जेवढ्या ठिकाणी तुम्ही तिलक लावता आणि तुळशी पत्र काढतात त्या ठिकाणी तुळशी महारानीचं स्मरण होतंय. तर अशा पद्धतीनं तुळशी महिमाचं धारण केलेलं आहे. हे धारण करण्याचा महिमा सांगितलेला आहे. तुळशी काष्ट म्हणजे तुळशीचं जे लाकूड आहे त्याचं महिमा खूप सांगितलेला आहे. याच्यामध्ये विशेष करून पद्मपुराणामध्ये सांगले, जर कोणी तुळशी काष्टावर स्वयंपाक करतंय भगवान विष्णूंसाठी, जगन्नाथसाठी किंवा विठ्ठल रुक्माईसाठी, तर भगवंत त्याचं भोग आहे ना अन्न सुमेरेसारखं ग्रहण करतात. त्याला असं वाटतं की हे अन्न तुळशी महाराजांच्या काष्टावर बनवलेलं आहे तर मी किती खाऊन किती नाही, ह्या भावनेनं कुकिंगवर त्या लाकडावर जेव्हा तुम्ही कुकिंग करतात तेव्हा ते भगवंत स्वीकार करतात. आणि दुसरं ते अतिशय स्वादिष्ट लागतंय. आणि दुसरं भगवंत जे भक्त त्याच्यावर कुकिंग करतात भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतात एवढं. कारण की ते अन्न नाही तर त्यांना तुळशीचा स्वाद त्या अन्नातून भेटतो. एवढं महिमा इथं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की तुळशी काष्ट म्हणजे तुळशीचं लाकूड जे असतं, एखादा मूर्त व्यक्ती जेवढा पाप्यातला पापी व्यक्ती असेल आणि त्याच्या शरीरावर एखादं तुळशीचं लाकूड टाकलं तर त्याबरोबर तो अंत्येष्टी संस्कारामधले 16 संस्कारामधलं तमोगुण रजोगुण राहत नाही तर तो यज्ञ माटला जातो. आणि त्याच्याबरोबर ते पाप जळून भस्मसात भगवान विष्णू किंवा त्याचे विष्णुदूत नाही का त्याला घेऊन नाही का वैकुंठ लोकात जातात. किंवा तुळशीच्या लाकडामध्ये दहन केलं तर त्याला आणखीनच गती काय सांगू, तर भगवंत स्वतः घेऊन जातात. एवढं तुळशीचं काष्टाचं महत्त्व दिलेलं आहे. आणि दुसरं त्याच्या करोडो जन्मातले पापातून मुक्त होतो. आणि दुसरं भाग्यवान व्यक्तीला त्या भगवंताची प्राप्ती होते. इथं पद्मपुराण वर्णन केलेले. ते म्हणतात की जर कोणी तुळशी काष्टा किंवा मूर्तिका तुळशी महाराणीचा चरण कमलातल्या तुळशी महाराणी आहे तिची माती घेतली अंगाला आणि लावली आणि तुम्ही स्नान केलं तर त्याच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतात. म्हणून वृंदावनमध्ये ब्लॅक कलरची लोक माती लावतात, राधाकुंड श्यामकुंड. तर ती राधाकुंड श्यामकुंडची जी माती असते तर ती जेव्हा याच्यामध्ये तुळशी महाराणी टाकते. काही लोकांना जर गोपी चंदन नाही भेटलं तर तुळशी महाराणीच्या जी माती आहे ती जर तिलक लावला तर भगवंताला तेवढाच प्रिय आहे, म्हणून ती ब्लॅक कलरची माती लावतात. तर हे वर्णन केलेलं आहे. जर याच्यामध्ये तुळशी काष्टाचं जर कोणी कंठीमाळा जपमाळा बनवून जर साधना करतो त्याला लोकांची अक्षय पुण्य प्राप्त होते आणि वैकुंठाचे. म्हणून आपल्याकडे जी जप केला जातो तुळशी महाराणीचा. पण जेव्हा तुम्ही तुळशी माळेवर जप करता किंवा तुळशी माळं धारण करतात याच्यामध्ये राजस आणि तामस पदार्थ नाही गेले पाहिजे, कारण काष्टाचं. म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, तिथं कॅनडामध्ये गेले किंवा युरोप कंट्रीमध्ये गेले तर तुळशी महाराणी जगत नव्हती. तर लाकडाचं नाही का प्रभुपाद म्हणले तुळशीचं पान भेटत नाही तर प्रभुपाद म्हणले इंडियातून लाकड मागवा आणि भोगामध्ये तसं टाका. किंवा काही ठिकाणी तुळशी महाराणीचं जे काष्ट आहे त्याचं पावडर करून त्या भोगामध्ये चिमूट टाकतात. जसं चीनमध्ये, कझाकस्तानमध्ये, युरोपमध्ये, कॅनडामध्ये, साऊथ ध्रुवामध्ये अशा ठिकाणी काही भक्त राहतात. तर ते तिथले तर ते काय करतात तुळशीच्या काष्टाचं जे पावडर आहे ते करून नाही का भोगामध्ये लावतात. समजा इकडे एखाद्या ठिकाणी काष्ट बी नसेल पावडर बी नसेल, त्यांना स्मरण केलं ओम तुलसी नमा अस्तु अर्पण असतू असं जर मंत्र म्हणून जर भोग लावला तर तुळशी महाराणीचं स्मरण करून जर भोग लावला तर भगवंत स्वीकार करतात. कधी कधी आपल्याकडे तुळशी नसते
तर त्यावेळेस असं स्मरण करून भारतामध्ये सहज भेटतं, कुठं गलोगलीत भेटे. मी तर समसमभूमीत गेलो, जिथं लोक हातपाय धुतात तिथं तुळशी महाराणीचे कितीतरी हे पाहिले आपण, रोप पाहिलं. तर एवढं वर्णन केलेलं आहे. आणि ते म्हणतात की जर कोणी तुळशी महाराणीचं काष्ट घेतं, लाकूड घेतंय आणि त्याला कॉटन करून तुपात बुडवलं गाईच्या शुद्धत्व, आणि जगन्नाथजीला, कृष्णाला, विठ्ठल रुक्माईला, सीतारामला, विष्णू तत्वाला जो मी अर्पण केलं जात आहे, तर तुपाच्या दिवापेक्षा काष्टेचा दिवा भगवंताला अर्पण केला जातं ना, भगवंत प्रेमानं ते स्वीकारतात, अति प्रसन्न होतात. म्हणून बघा, कधी कधी काही, मी आता एक व्हिडिओ पाहिला बंगालमधला, एक माताजीने तुळशीचं काष्ट घेतलं, 6-7 काड्या होत्या आणि प्रत्येकाला कॉटन लावलं, तुपात बुडवलं आणि राधा दामोदरला अर्पण करीत होती ती माताजी. तिने अर्पण केलं, तिच्या मिस्टरांनी केलं, सासूने केलं, सासऱ्याने केलं, घरातल्या 5 लोकांनी केलं. म्हणजे रोज ती करायची असं 5 लाकडाचं. जर तेवढं नसेल तर जसं मागच्या वर्षी मी मायापूरला गेलो होतो, तर एक नांदेडच्या भक्ताच्या मातेजीने असा डब्बा करून आला तुळशीच्या काष्टाचं, कॉटन लावलं आणि मला एवढं दिलं, प्रभूजी तुम्ही गंगेला जातात ना कुठं राधा माधव, तर हे तुम्ही काष्ट अर्पण करा. तर ते रोज मी गेलो की काय करायचं, काष्टाचं लगेच हे कपूर लावलेला असायचा, पेटून नाही का, गंगामाईला, राधा माधव, नरसिंहदेव, पंचतत्व, तुळशी महाराणी यांना अर्पण केलं होतं. तर काष्टाचं एवढं आणि असं म्हणतात की जर हे दीप अर्पण केलं तर त्याला 10,000 करोडचं दीपदान केल्याचं फळ प्राप्त होतंय. म्हणजे एक तुम्ही काष्टाचे दीप अर्पण केलं तर 10,000 करोड दीप दान केल्याचं फळ प्राप्त होत आहे, हे दिलेले. आता याच्यानंतर तुळशी काष्ट चंदन महिमा. जर तुम्ही त्या काष्टाला चंदनासोबत जर मिक्स करून जर त्याचं हे केलं, गंध केला आणि भगवंताला अर्पण केला, तर इथे आता हे पुजारी येतं. मी मागं जगन्नाथजी आपण रथयात्रा बघितली होती, तर रथयात्रेमध्ये ते खूप सुगंधी टीका लावायचे. तर ते पहिले पुजारी होते, त्यांना मी विचारलं तर काय, तर त्याने काय सांगा, अक्रोड असतं, पुन्हा अगुरू असतो, चंदन असतं आणि तुळशी असते. म्हणून जगन्नाथजीच्या मस्तकावर बघा तुम्ही येल्लो कलरचा टीका असतो, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल मस्तकावर. आणि ते रात्री झोपताना चंदन काढतात. आता इथं तिथं जगन्नाथपुरीला मोठं असतं, इथं छोटं असतं ते. हां, तर ते जर लावलं भगवंताला तर भगवंत खूप प्रसन्न होत आहे. आणि ते चंदन जर आपण लावलं तर भगवंताचं विशेष प्रेम त्या भक्तावर होतं. म्हणून चंदन लावताना माझे वडील काय करतात, चंदनाचं एक लाकूड आणि त्याच्यामध्ये ते घसून नाही का त्याचा गंध टाकतात ते करा. पण ते चंदनासोबत तुळशी महाराणी आणि पुन्हा तिलक जर उघळून जर लावला भगवंताला आणि भक्ताला, तर त्याला काय म्हणतात, हरिभक्ती. गरुड पुराणामध्ये असं वर्णन केलंय की भगवंत ते अर्पण केल्यानंतर त्याला 100 जन्माचं जे पाप असतंय ते जळून भस्मसात होत आहे. आणि जो व्यक्ती शरीर समवेळ चंदन लावतो ते शरीर लेपत करतात. समजा एखादा मृत व्यक्ती झाला आहे आणि त्याच्या अंगाला चंदन लावायचं असेल तर चंदन, गोपी चंदन आणि तुळशीची काष्टाचं पावडर मिक्स करून जर लावलं तर ते भगवान विष्णूला अतिशय प्रिय राहत आहे. आणि तो शरीर सुटल्यानंतर त्याचं पाप जळून भस्मसात होत आहे आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होती. आणि हे तुळशी महिमाचा चंदनाचं दिलं. म्हणून आपण भक्तिभावानं रोज, आता तुम्हाला ते शक्य नसेल तर तुळशी महाराणीचं स्मरण करून तुम्ही चंदन लावू शकतात 12 ठिकाणी, जे आहे आपण करतो. आता तुळशीयुक्त स्नान कसं असलं पाहिजे याची महिमा सांगितलेली आहे. ते म्हणतात की सनातन गोस्वामी हरिभक्तिविलास या ग्रंथामध्ये आणि गरुड पुराणाचा 2 श्लोक कोट करतात. ते म्हणतात की कोणी तुळशी प्रतिदिन मूळ मिट्टी जर शरीराला अंगाला लावतो आणि ते स्नान करतो तर त्याला अवृत्त 10,000 अवृत्त स्नान केल्याचं फळ प्राप्त होत आहे. आणि दुसरं, त्याच्या डोक्यावर चंदनाचं तुळशीपत्रयुक्त जल धारण केलं. आता कसं करतात तुळशीयुक्त चंदनाचं जल, तर तुम्ही जेव्हा तुळशी महाराणीला अभिषेक घालतात रात्री सकाळी आणि त्याच्या खाली तुम्ही कलश ठेवतात आणि ते पाणी जर वरतून पडतंय, आता भगवंताच्या अभिषेकाला तुम्ही तुळशी दल टाकू शकतात, पण आपल्या स्नानाला तुळशी दल टाकू शकत नाही. पण तुळशी महाराणीने जेव्हा तुम्ही अभिषेक घालतात, आता माझ्या आईची मला पहिले कसं वाटतं, माझी आई लई चिडी, पण ती माझी आई बरेच वेळा आजारी पडल्यानंतर तुळशी महाराणी खाली पाणी ठेवायची किंवा अभिषेक केल्यानंतर पाणी टाकायचे आणि ते पाणी प्यायचे. पण जेव्हा मी हे पद्मपुराण वाचलं, हे पुस्तक ग्रंथ मागं पण वाचलं, तेव्हा मला त्याचं इम्पॉर्टन्स कळलं की तुळशी महाराणीचं महत्त्व किती आहे. म्हणून स्नान करताना ते म्हणतात की जर तुम्ही तुळशीयुक्त जल धारण केलं त्याला रोज गंगा स्नान केल्याचं फळ प्राप्त होत आहे.
आणि जर कोणी नाही भेटलं तर तुळशी महाराजांना जेव्हा जल अर्पण केल्यानंतर ते जल धारण केलं जातंय, जल धारण केलं जातंय, तर त्याला त्या व्यक्तीला नाही का तीर्थस्नानाचं फळ प्राप्त होत आहे. तुळशी जल धारण केल्यानंतर त्याला स्नान, म्हणून आपल्याकडे काही भक्त तुळशी पाणी अर्पण करतात आणि ते पाणी घेऊन नका मस्तकावर नाही का शिंपडतात, त्याचं फळ प्राप्त होतं. हे स्नानाचं दिले. म्हणून अभिषेकाला तुम्ही पंचगव्य अर्पण करता आणि त्या पंचगव्यामध्ये तुळशी दल अर्पण नसेल तर तो अभिषेक पूर्ण होत नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये एक तुळशी दल टाकलं प्रत्येक अभिषेकामध्ये तर ते, थोडं सायलेन्स करा प्लीज. जेव्हा तुम्ही अभिषेकाला तुळशी दल टाकून अभिषेक करताना तर भगवंताला प्रिय आहे. आणि जेव्हा मधाचा अभिषेक होतो विशेष करून, त्या मधाच्या अभिषेकाच्या पहिले तुळशी आणि वरतून मध टाकला किंवा मधामध्ये तुळशी टाकली, बघा तुम्ही नरसिंहदेवाचा अभिषेक होतो आणि भरपूर मध वाटला जातो, तर त्या मधावर तुळशी टाकले ना तर भगवंत ते मध आणखीन ग्रहण करतात. त्यांना असं वाटतं किती खाऊन किती नाही आणि किती घेऊन किती नाही. म्हणजे दूध दह्यापेक्षा त्या मधामध्ये तुळशी दल टाकलं तर भगवंताला अतिशय प्रिय असतो. म्हणून प्रत्येक भक्त ज्या ठिकाणी अभिषेक होतो मधामध्ये भरपूर प्रचूर मात्रामध्ये तुळशी टाकल्या जाते. तर हे तुळशी स्नानाचं महिमा दिलेलं आहे. म्हणून अभिषेक करताना आपण रोज आपण स्नान करतो आणि कंठीमाळाला स्नान घातलं म्हणजे आपण स्नान करतो तर कंठीमाळाचं जे जल आपल्या अंगावर येते ना तर रोज आपल्याला गंगा स्नान केल्याचं फळ प्राप्त होतं. आणि भगवंत विचार करतात की किती भाग्य आहे की तुळशी महाराणीचा सारा घेऊन नाही का स्नान करते. म्हणून अभिषेक आपलं स्नान, लोक जे भौतिकवादी स्नान करतात ना त्या अभिषेक स्नान होऊ शकत नाही. राधागोविंद महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात की जो कोणी वैष्णव कंठीमाळा धारण करतो त्याच्या डोक्यावर चंदन असतं आणि भगवंताचं स्मरण करून गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी यमुना सरस्वती जलस्मिनी सो कुरु श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू असं सप्तनद्याचं स्मरण करून किंवा भगवंताचं नाम जप करून हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे याचं स्मरण करून जो कोणी स्नान करतो तर त्यावेळेस त्याला नाही का हजारो गंगा स्नान केल्याचं फळ प्राप्त होत आहे. इथे पद्मपुराणामध्ये वर्णन केले आणि गरुड पुराणामध्ये सनातन गोस्वामी कोट करतात. आता इथे तुळशी महाराणीचं अर्चनाचा महिमा वर्णन केलेलं आहे. आता अर्चनाचं काय सांगितलं आहे ते म्हणतात सनातन गोस्वामी बृहत नारदीय पुराणाच्या अंतर्गत काही श्लोक कोट करतात. काय कोट करतात ते म्हणतात की तुळशी विहीना अर्चना नाही आहे. म्हणजे तुम्ही अर्चना करताना दीप पुष्प त्याच्यानंतर भोग किंवा जल अर्पण करताना त्याच्यात तुळशीपत्र नसेल. म्हणून आमचे नरसिंहकृपा प्रभू जेव्हा पंच आरती करतात त्या पंच आरतीमध्ये गोल असतं. मला नंतर कळालं की गोल का ठेवला जाते तर त्या गोलामध्ये त्या पुष्प ठेवतात आणि त्या पुष्पावर नाही का ते तुळशी थळ ठेवतात. आणि मग जेव्हा मी हे पुस्तक वाचल्यानंतर कळालं की भगवंत आहेत ना पंच आरती करताना जेव्हा त्या तुळशी महाराणीकडे पाहून नाही का ते दीप शिकार करतात. म्हणून इथे सांगतात की अर्चना आहे तुळशीविना स्नान आणि ते जर नसेल तर ते स्नान होऊ शकत नाही. तुळशीविना भोजन सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे स्नान बी असो अर्चना बी असो आणि भोग बी जर असेल तर ते पूर्ण होऊ शकत नाही. एवढं तुळशी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथे असं म्हटलं जातं आहे विष्णू रहस्य नामक ग्रंथ वायुपुराणामध्ये सांगितलेलं आहे की भगवान जनार्दनाला तुळशी व्यतिरिक्त अर्चना कधी स्वीकार करत नाहीत. पंडित जी थोड़ा बाहर जाके बात करिए प्लीज, डिस्टर्ब हो रहा है थोड़ा. तर ते म्हणतात की भगवंताचं तुम्ही जेव्हा पूजा करता का याच्यानुसार तर त्यावेळेस भगवान कृष्ण ते अतिशय स्वीकार करतात आणि भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतो वायुपुराणानुसार. म्हणजे ती सेवा पूर्ण होत नाही. म्हणून पुष्प असो कोणती पंचारती असो तुळशी महाराणीचं महिमा दिलेले. याच्या व्यतिरिक्त ते म्हणतात की वायुपुराणामध्ये सांगितले की जो व्यक्ती तुळशी भगवंताच्या व्यतिरिक्त देवी देवतांना किंवा ऋषीमुनींना अर्पण करतो किंवा लोकांना चरणाला लावतो तो सगळ्यात गो हत्यारा ब्रह्मघाती आणि गुरुपत्नी गामिनी समान पापी आहे.
केवळ भगवान विष्णूलाच तुळशी पत्र चालतंय. आता मी भुसावळला गेलो होतो, तिथं ज्या ठिकाणी बाजूला एक मोठं मंदिर आहे, त्या मंदिराला बाजूला खूप मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडला मी सकाळी जपायला जायचो, तर लोक तुळशी पत्र तोडायचे आणि महादेवाच्या पिंडीला ठेवायचे. चालत नाही, पाप लागते. महादेवाला बेलपत्रच अर्पण करायचे आणि भगवान विष्णूलाच तुम्ही तुळशी पत्र आणून देवी देताना सुद्धा चालत नाही. पण इथं काय आहे, कोणाला काही माहीत नाही, सांगणारा सांगत नाही आणि करणारा विचारत नाही कशाला लागतंय. मी एक ठिकाणी एका चप्पल दुकानात गेलो होतो, तिथे एका महान व्यक्तींचा फोटो लागला होता आणि ते बैठकीला जातात, तिथं ते तुळशी त्या ऋषीमुनींच्या पायाला तुळशी लावली होती. तर जेव्हा मी हे पद्मपुराण वाचलं आणि मागं पण निर्ग वाचल्यानंतर चालत नाही ते तुळशीपत्र केवळ भगवान विष्णूंच्या चरण कमलाशीच लागू शकते. बाकी साधू संतांच्या आणि देवदेवतांच्या आजूबाजूला तुळशी, कारण भगवंताची ती प्रिय आहे आणि आपण अपराध करतोय. पण आता सांगायचं कोणाला, आणि जर सांगितलं लोक म्हणतात तुम्ही लय शहाणे झाले का. पण अरे तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करा, पद्मपुराण ह्या ग्रंथाचा अभ्यास करून तुम्ही करा ना. तुम्हाला कोणी मना करत नाही, पण तुम्ही शास्त्र सुक्त पद्धतीने केलं तर तुम्हाला ते वांछित फळ भेटल, नाही तर उलट अपराधाने पापच लागतंय आणि घोर नका त्याच्याकडून नाही का पाप होतंय, हे इथं दिलेले. म्हणून जेव्हा तो विष्णू रहस्य नामक ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे, जो कोणी व्यक्ती मनोरम्य आणि कोमळ मंजिरा जेव्हा भगवान विष्णूला तुलसी दळस अर्पण करतो, तर आणि ती बी कशी, एक दोन प्रकारच्या तुळशी असतात आपल्याकडे, राम तुळस आणि कृष्ण तुळस. राम तुळस असते ती उंच असते, काळी सावळी असते, आणि कृष्ण तुळस असते ती गोरी गोमटी असते. तर ह्या दोन्ही तुळशी जेव्हा तुम्ही जे भगवान जनार्दना अर्पण करतात, कृष्णवर्ण हरितवर्ण, तर त्याला भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होतात आणि भगवंताला ती प्रिय. आणि ते म्हणतात की बाकीच्या पुष्प जरी अर्पण नाही केली, पण तुम्ही कवळ्या मंजिरा तुळशी दलासोबत छोट्या छोट्या तुळशी मंजिरा अर्पण करतात ना, तर जनार्दना अतिशय प्रिय होतात. आणि ते किती प्रिय होतात ते म्हणतात, कामिकी एकादशीच्या वृत्त महात्मामध्ये म्हटलेले, तुलसी मंजिरा भिस्ती पूजेते येणे केशवा अजन्मकृत पापस्य ते समार्जित लिपिते. जो कोणी व्यक्ती तुळशी मंजिराचं केशवाला पूजन करतो, त्याच्या जन्मातले सगळे पापराशी पूर्ण रूपेने साफ होतात, नष्ट होतात. केवळ तुम्ही कवळ्या मंजिरा, आता आपल्याकडे काय कोणत्या मंजिरा घेऊन जातात ज्या एकदम निबर गट्ट झालेल्या आहेत, ब्या पडायला लागल्या, तर त्या ब्या रस्त्यात पडतात, तर त्या नाही चालत. त्या चालतात पण ते कधी पर्याय नसलं. पण कवळे जर तुम्ही मंजिरा अर्पण केल्या, पण त्यासोबत कोणतं पाहिजे, कवळी मंजिरच नाही, त्यासोबत एक दोन पानं पण पाहिजे, तेव्हा ते केलं तर भगवंताला जास्त प्रिय. आणि ते म्हणतात अगस्त संहितेच आणखीन रेफरन्स देतात, ते म्हणतात मंत्र उच्चार करून जर तुम्ही तुळशी दल अर्पण केलं भगवान विष्णूंच्या मस्तकावर, म्हणून उडुपी कृष्णाला तुम्ही जेव्हा जातात ना, तिथं जे संन्यासी असतात, पर्याय असतो त्यांचा 2 वर्षाचा, तर त्या पर्यायामध्ये ते भगवंताला त्यांचे फोटो बघा तुम्ही, आता यूट्यूबला गेलं ना, तुळशी दल अर्पण करतात, ते कमी 3-4 घंटे भगवंताला कंटिन्यू तुळशीपत्र भगवंताला झाकून टाकतात. आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडे शालिग्राम असेल, लड्डू गोपाला असेल, किंवा विठ्ठल रुक्माई असेल, राधाकृष्ण असेल, तर चरणकमलाला अर्पण करायची. पण जर विग्रह छोटा असेल आणि तुमच्याकडे तुळशी दल असेल, तर तुम्ही असं टाक, ओम 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 नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वा, हा 12 अक्षर मंत्र जेव्हा तुम्ही उच्चार करून टाकतात, किंवा हे केशवाय अर्पण असतो, गोविंद अर्पण असतो, माधवाय अर्पण असतो, त्रिविक्रम अर्पण असतो, भगवान विष्णूंचे जेव्हा तुम्ही अर्पण करून जेव्हा करतात ना, ते म्हणतात की अनंत फळ प्राप्त होतं. आणि भगवान विष्णू एवढे प्रसन्न होतात, ते बघतात की कोणता भक्त मला एवढं तुळशी दल अर्पण करतोय. विशेष करून ज्यांच्याकडे शालिग्राम असेल ना, त्याने ते 108 किंवा 51 किंवा 21 11 हे केलंच पाहिजे. आमच्या नरेंद्र कृष्ण प्रभू आणि त्यांच्याकडे शालिग्राम आहे, दामोदर अष्टकम प्रभू शालिग्राम, ज्यांच्याकडे असेल तर तुम्ही ते करू शकतात. स्कंद पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, आणि जो व्यक्ती तुळशीदल मंजिरीसोबत भगवंताला शिराव अर्पण करतो, त्याला सुवर्णकोटी आपलं कोटी स्वर्ण राशीचं दान प्राप्तचं फळ प्राप्त होते. पद्मपुराणामध्ये व्यक्ती म्हटलेलं आहे, वर्णन केलं आहे, जो व्यक्ती तुळशी मंजिरासहित भगवान जनार्दनाला पूजा करतो, पुन्हा तो ह्या जन्मामध्ये ह्या आईच्या गर्भामध्ये पुन्हा जन्म घेत नाही. आणि हरिभक्ती सुदय ग्रंथनामामध्ये म्हटलेलं आहे, यमराज ब्राह्मणाला म्हणतात, जो कोणी व्यक्ती धार्मिक असो का अधार्मिक असो,
त्याने यदि केशवाला तुळशी मंजिरासहित जर दल अर्पण केलं तर त्याच्या जीवनामध्ये माझा स्पर्श होऊ शकत नाही, तात्काळ तो वैकुंठ लोकाची प्राप्ती होतात. भगवान म्हणजे गरुड आपली यमराजी ब्राह्मणाला गरुड पुराणामध्ये म्हणतात. म्हणजे एखादा पापी जरी व्यक्ती असेल, म्हणून आपल्या घरातल्या लोकांची जर प्रगती करायची असेल आध्यात्मिक आणि ते भक्तीत येत नसेल, त्याने एकच करायला हवा, रोज सकाळी उठून तुळशी महाराणीला थोडंसं पाणी अर्पण करा आणि प्रदक्षिणा कर. म्हणून आपल्याकडे रोज प्रदक्षिणा का घालायला सांगितले, कारण दिवसभरातून आपल्याकडे जेवढे काही पाप होतात, झाडू मारताना, कुकिंग करताना, धुणं धुताना, भांडी घासताना किंवा चालताना किडे मुंगे कितीतरी आपण जीवात्मा मारतो, त्या पापातून प्राक्षिलम होण्यासाठी म्हणून तुळशी महाराणीची पूजा सकाळी आणि संध्याकाळी सांगितलेली आपण केलं पाहिजे. पहिल्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये वृंदावन असायचं आणि तिथं ते मेन स्थान असायचं. आजकाल छोटे घर आहेत, पण त्याच्यामध्ये काही जण ठेवतात, काही जण एवढे दुराचारी पापी आहेत, ते म्हणतात हे सगळं तोंड. एक मोठे भारतातले फेमस साधू होऊन गेलेले आहेत, ते म्हणतात तुळशी महाराणीची पूजा करण्यापेक्षा वांगीची पूजा केली तर काय हरकत आहे, तुळशी काय देणार, वांग तरी तुम्हाला काय करण, वांग्याचं भरीत खायला भेटल. असे जेव्हा नास्तिक लोक जेव्हा प्रचार करतात ना, जे सॉकॉल्ड मोठे योगी स्वामी मानले जात आहे आणि भारतात त्यांना लोक त्यांचा मांस मच्छी खातात, असे लोक जेव्हा लोकांमध्ये देतात तर ते मिसअंडरस्टँडिंग किंवा पापाच्या किंवा दुराचार्या मार्गाला जातात लोक. तर असं यांचं त्याचं न ऐकता शास्त्र काय सांगतंय त्यांचं जेव्हा तुम्ही ऐकतात ना, तेव्हा तुम्हाला त्याचं वांछित फळ प्राप्त होते. म्हणून इथे दिलेले, म्हणून उडुपी कृष्ण असो स्कंद पुराणामध्ये दिलेले हे वर्ण. आता याच्यामध्ये भगवत पूजन करताना सात्विक पूजा दिलेले. ते म्हणतात की कृष्णाला वश करायचा असेल, ते म्हणतात कृष्ण वशे करीबेन कोण आराधने विचारिते एक श्लोक हायला तारे म्हणे. जर तुम्हाला कृष्णाला वशीभूत करायचं असेल, आता आपण वर्षानुवर्ष भक्ती करतो, आपल्या घरातले लोक वशीभूत होत नाही, पण भगवंत कसे वशीभूत होतात, तर पद्मपुराणात ते श्लोक सांगतात. तुलसी दल मात्रेन जलस्य चुलकी निवा क्रियंती स्व आत्मना भक्त्यो भेव भक्त वत्सल. भगवंत हा श्लोक खूप फेमस श्लोक आहे, प्रभुपाद नेहमी कोट करायचे. भागवतामध्ये पण कोट केले प्रभुपादाने आणि बऱ्याच ठिकाणी ग्रंथामध्ये कोट केले. तुळशी दल मात्रेनं, नुसतं तुळशीचं दल घेतलं मात्रेनं, जलस चुलकिनवा, तुम्ही हातामध्ये वंजळीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात तुळशीपत्र टाकलं आणि भगवंताला अर्पण केलं, हे गोविंद, हे केशव, हे माधव, मी तुम्हाला अर्पण करतो. विक्रांती स्व आत्मेनं भगवंत स्वतःला ऐकून टाकतात आणि भगवानाला ऐकून टाकतात, भक्ताचे अधीन होऊन टाकतात. आणि कसं भक्त्यो भक्त वत्सल, ते म्हणतात अरे अशा भक्ताच्या मी किती अधीन हो की त्यानं मला जल, आणि म्हणून गीतेमध्ये भगवंतानं 2 गोष्टी सांगितल्या, पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र कोणतं, तुळशी महाराणी, आणि तोयम म्हणजे पाणी. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जेव्हा म्हणून आम्ही भगवंताला पाणी ठेवतो आपण सकाळ संध्याकाळ, आणि त्यात पाणी ठेवताना गिलास ठेवतो सकाळ संध्याकाळ, त्याच्यामध्ये कंपल्सरी तुळशीपत्र टाकतो. हे दोन्ही गोष्टी जेव्हा ठेवतात तर भगवंत पाणी स्वीकार करतात आणि जो भक्त अर्पण करतो भगवंत त्या भक्तावर विशेष कृपा प्रदान करतात. म्हणून इथे दिलेले. तर भगवंताचे वशीभूत करायचे असेल आणि मग भगवंत पुढे म्हणतात, तार ऋण शोभिते कृष्ण करेन चिंतन जलसे तुलसी समकृच्छू घरे नाही धन. अशा भक्ताला मी अधीन झाल्यानंतर त्या भक्ताच्या पुढे मी जात नाही. याचं चांगली एक स्टोरी पद्मपुराणामध्ये सांगतात. एकदा सत्यभामाला नेहमी रुक्मिणीबद्दल ईर्ष्या वाटायची की भगवान कृष्ण रुक्मिणीच्या एवढे अधीन का आहेत, मी पण प्रेम करते पण रुक्मिणीवर विशेष प्रेम आहे भगवंताचं. नेहमी त्यांच्या महलामध्ये राहतात, 24 तास तिची काळजी करतात, बोलतात, माझ्यावर हे करत नाहीत. मी कसं तर करू, मला कृष्णाच्या अधीन करायचं. मग काय करायचं, तर नारद मुनीने विचारलं की देवर्षी मला कृष्ण अधीन करण्यासाठी काय करावं लागेल. ते म्हणजे सोपं आहे, एक यज्ञ ठेवा. मग यज्ञामध्ये काय करा, भगवंत असे तर येणार नाहीत, यज्ञ ठेवा एक, आणि ते यज्ञामध्ये ब्राह्मणाला काय करा, दानाच्या रूपामध्ये भगवंताला द्या. आणि दानाच्या रूपात दिल्यानंतर ते रुक्मिणीचं जे धन आहे, कोण भगवंत, ते ब्राह्मणाला गेलं. आणि मग ब्राह्मणाला दिल्यानंतर जेव्हा ब्राह्मण पुन्हा ते धन वापस देते ना, तर धनाच्या बदल्यामध्ये तुम्ही काय करा, तुमच्याकडे सोनं नाणं आहेत ना, ते ब्राह्मणाला द्या आणि तुम्ही काय करा, त्या बदल्यामध्ये कृष्णाला घेऊन टाका. आणि जेव्हा नारद मुनींनी ही आयडिया
सत्यभामाला दिली. सत्यभामानं मोठा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर याच्यामध्ये भगवान कृष्ण आले, सगळी पूजापाठ झाली. दिल्यानंतर म्हटले मेन ब्राह्मण तर मीच आहे. आणि मग पर्वतमुनी, नारदमुनी, सगळे ऋषीमुनी, ब्राह्मण आले आणि ब्राह्मणाच्या दानाच्या रूपामध्ये भगवंताला काय केलं, सत्यभामानं देऊन टाकलं. नारदमुनी थोडीच चेष्टा केली की आता मी भगवंत, अहो नारदमुनी मी एवढं केलं कशासाठी, यांना प्राप्त करण्यासाठी, तुम्ही घेऊन चालले. मला एक काम करा, आता तुम्ही आम्हाला दान दिला, तर तुम्हाला जर भगवंत पाहिजे असेल तर भगवंताच्या बरोबर तुम्ही काय करा, आम्हाला स्वर्ण मुद्रा द्या, सोनं नाणे द्या. म्हणजे ठीक आहे. एका तराजूमध्ये भगवंताला, एका साईडला भगवंताला बसवलं आणि दुसऱ्या साईडला सगळ्या सत्यभामानं सोनं आणून, नाणं, चांदे, जेवढं काही त्याच्याकडे धन होतं टाकून दिलं. पण त्या तराजूचा पाड आहे ना, अजिबात खाली वाकत नसायचं. खूप वेळा गेल्यानंतर सगळ्या 16,108 राण्या सगळ्या आल्या, 107 आल्या, सगळ्यांना सोनं टाकलं, पण ते तराजूचं अजिबात होत नव्हतं. शेवटी सत्यभामाला कसं झालं की मी कुठून चुकून नारदमुनीचं ऐकलं आणि दान म्हणून भगवंताला देऊन टाकलं. मग काय करायचं, तर शेवटी नारदमुनी सांगितलं एकच पर्याय, रुक्मिणीला घेऊन या. रुक्मिणी आली, बघितलं की अरे इथं लयच मोठा तमाशा, काय चालू आहे काय नाही. ते म्हणे असं पर्याय, म्हणे सोपं आहे. काय, तिनं काहीच नाही केलं. ती पहिले सत्यभामानं सोनं नाणं मागितलं, ते देऊन टाकलं रुक्मिणीनं. कारण तिला भगवंतापेक्षा सोनं नाणं दुय्यम आहे. भगवंतासाठी ती काही करायचं, सगळं देऊन टाकलं, पण तराजू होत नव्हतं. रुक्मिणीने एकच विचार केला, भगवंताला अधीन करायचं ते एकच गोष्ट आहे माझ्याकडे. तुळशीदल मात्रेने घेतलं आणि जसं तराजूमध्ये ठेवलं ते तराजू काय झालं, सोनं नाणं ना वरती गेलं, भगवंत वरती गेले आणि सोनं नाण्याचं तराजू खाली गेलं. आणि तिथे सत्यभामाला कळालं की भगवंताला जिंकायचं असेल तर सोना नाण्यानं, भौतिक गोष्टीनं जिंकता येत नाही. भगवंताला जिंकायचं असेल, रुक्मिणीनं काय केलं, केवळ तुळशी मात्र टाकून नाही का भगवंताला जिंकलं. तसंच आपल्याला जर भगवंताला जिंकायचं असेल तर इथे आपण काय केलं पाहिजे, भगवंताला तुळशीपत्र म्हणून येताना कधी पण तुळशीपत्र घेऊन. पण तुळशीपत्र कधी तोडावं, सकाळी संध्याकाळी 6च्या 5च्या नंतर अजिबात तोडायचं नाही, सकाळी तोडायचं. आणि कधी तोडावं आणि कधी नाही याचं शास्त्रामध्ये वर्णन दिलं आहे. शेवटी ते म्हणतात की पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, रविवारी, संक्रांतीच्या दिवशी अंगाला तेल मालिश केलेलं, मध्यकाळ, दुपारच्या रात्रीचं किंवा दुपार संध्याच्या वेळेस किंवा अशौच काळ, अशुचीच्या अवस्थेमध्ये तुळशी दल चयन करू नये. कधी तोडायचं नाही तुळशी, पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा, द्वादशीला, रविवारी, संक्रांती जे असतील, मकर संक्रांती, वर्षाच्या 4 संक्रांती असतात, त्या संक्रांतीला. त्याच्यानंतर अंगाला तेल लावलेलं असेल किंवा तुम्ही दुपारच्या टायमाला अशौच काळ असेल, म्हणजे झोपेतून उठलेलं असेल किंवा तुमच्याकडे लेडीज प्रॉब्लेम असेल, सुतक पडलेलं असेल, तर त्या काळामध्ये तोडायचं नाही. तर त्याचं असं म्हटलं जातं आहे, जेव्हा तुम्ही ह्या दिवशी तुळशीपत्र तोडतात तर भगवान विष्णूंच्या मस्तकाला छेदन करण्यासारखे. पुन्हा तुळशी स्नान विना स्नान केले विना तोडायचं नाही. तर असं पान कोणी तोडतं त्याचे सगळे कार्य काय होतात, निष्फळ होतात. आणि दुसरं, अशा दिवशी जर असं कोणी तोडलं असेल तुळशीदल तर त्यानं पंचगव्य पान करून नाही का त्याच्यातून मुक्त झालं. पंचगव्य काय, गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप, याचं 5 गोष्टीचं ग्रहण करून त्या पापातून प्रक्षालन होऊ शकतो. आणि पुन्हा स्मृतीशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, संक्रांती, रविवार, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवसात तुळशी निषिद्ध म्हटल्या जाते, अजिबात तोडायचं नाही. मग तुळशी द्वादशीला नाही तोडायचं तर कधी तोडायची, एकादशीला. ते बी पण कोणते तोडायचे, पिवळं पानं झालेली, जे खाली पडलेले. असे हिरवे पानं तोडायचेच असं काही नाही. तर त्यावेळेस खाली जे पडलेले असतात तर त्यावेळेस तुम्ही ते अर्पण करू शकतात. ते म्हणतात जर द्वादशीला ह्या दिवशी जर तुम्ही तुळशी पत्र अर्पण केलं तर काय नुकसान होतं, त्याचा आयु कमी होतो, त्याच्या जीवनातले सगळे ऐश्वर, यश, सामर्थ्य नष्ट होतं आहे आणि तो गर्हित पापामध्ये पडतो. म्हणून एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकतात, याचा इथं नियम दिलेले. आणि तुळशीपत्र अर्पण करताना काय मंत्र म्हणायचा आहे, तुलसी अमृत जन्मशी सदा तव केशव प्रिय, केशवार्थ चिनोत्मी वरदा भव शोभने. की मी हे तुळशीपत्र तोडते, कशासाठी तोडतो किंवा तोडते,
मी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तोडत नाही, तर मी भगवंता तुमच्या सेवेसाठी हे तोडते. आणि तोडताना नख नाही लागलं पाहिजे. कसं तोडलं पाहिजे? हे 2 बोटं धरून तोडलं पाहिजे. लक्षात येतं ना तुमच्या? दुसरं, तुमच्याकडे चहा कॉफी काढा होत असेल त्याच्यात पण तुळशीपत्र टाकायचं मत नाही, किंवा साबण किंवा औषधं अशा गोष्टी निषेध म्हटल्या जात आहे, ते टाळल्या पाहिजे. आता एवढं हे दिलेलं आहे. आता पुढच्या बाकीच्या काही भागामध्ये तुळशीचे काही नियम आहेत. पूजा कशी करायची, त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, त्याचं महिमा दिलेलं आहे. आणि सात्विक पूजाचं वर्णन त्या तुळशी महिमाचं, जर कोणत्या पूजनामध्ये कोणत्या पूजनामध्ये तुळशी अर्पण केलं तर त्या पूजेचं फळ कसं प्राप्त होत आहे, आणि त्या सात्विक पूजेचं फळ कसं होतं, राशिक पूजामध्ये काय होतं आहे, तामसिक पूजेचं काय वर्णन होतं आहे, ते येणारे आपण पुढच्या एपिसोडमध्ये वर्णन करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे.